श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। डोलवी मस्तक जिव्हा लाळे, घालून बैसला वेटाळे, उभारोनी नाभी कमळे, टकमका पाहे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील या गणेश स्तवन आणि त्याचं चिंतन आपलं सुरू आहे। या गणेश स्तवनामध्ये समर्थांनी आपल्याला गणेशाचं रूपकात्मक अशा प्रकारचं दर्शन घडवलेलं आहे। पहा, दासबोध वाचत असताना, दासबोधाचं चिंतन करत असताना, उपासना करत असताना त्या देवतेचं रूप आपल्या समोर पहिल्यांदा साधकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये उभं राहायला पाहिजे। सगुणाची उपासना अशासाठी आहे, सगुणाच्या माध्यमातून नाम कशासाठी आहे पहा, नाम अशासाठी आहे की ते सगुणाचं दर्शन अंतःकरणामध्ये स्थिर झालं पाहिजे। सगुणाची उपासना जेव्हा अंतःकरणामध्ये स्थिरावते तेव्हा खऱ्या अर्थानं निर्गुणाकडे जाण्याचा प्रवास सुरू होतो। म्हणजे सगुण हे पाण्यामध्ये जशी नाव असते ना, त्या नावेच्या माध्यमातून, बोटीच्या माध्यमातून जसं पैलतीराला आपण जात असतो तशी ही सगुणाची नाव आहे। या सगुणाच्या नावेतून आपल्याला पैलतीरावरती पोहोचायचं आहे आणि पैलतीरावरती पोहोचण्यासाठी म्हणून ज्या सगुण उपासनेचा आधार समर्थांनी आपल्याला घ्यायला सांगितला आणि त्या सगुण उपासनेमध्ये आपण पहा, सगुणाच्या कोणत्याही प्रतिकात्मक पूजेमध्ये पहिल्यांदा आपल्याला गणेशाची स्तुती पाहायला मिळते, गणेशाचं स्तवन पाहायला मिळतं। आपल्या जीवनामध्ये कशाला अशा प्रकारचे नको ते विषय आपल्या समोर येतील, कारण विषय समोर जरी आला तरी सुद्धा त्याला सामोरं जाण्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक असते। ही शक्ती बाहेरून आणायची नाहीच आहे, ही शक्ती कुठून आणखीन आतमध्ये प्रवेश करणारी नाहीच आहे, तर ती शक्ती आतमध्येच आहे। आता इथे हे वर्णन ऐकत असताना सुद्धा आपल्याला ते ऐकण्यासाठी लागणारी शक्ती, ते वर्णन ऐकण्यासाठी लागणारं जे सामर्थ्य आहे, हे सामर्थ्य आपल्याला कोण देत असतं, हे सामर्थ्य आपल्याला कोण पुरवत असतं। म्हणून गणेशाची पाठ जेव्हा आपण अथर्वशीर्षाचे करतो, त्या गणेशाच्या पाठामध्ये, अथर्वशीर्षाच्या पाठामध्ये ओम नमस्ते गणपतये, किती सुंदर त्याचं वर्णन केलेलं असतं, पण अत्यंत सावकाश पद्धतीने ते म्हणावं लागतं। ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी। काय अर्थ असतो त्याचा, ते तत्व काय आहे? नमस्ते गणपतये, जरा गणपतीला नमस्कार केला, गणपतीला वंदन केलं, गणपतीच्या चरणावरती मस्तक आपण त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं, नतमस्तक त्या ठिकाणी झालो आणि पहिल्यांदा काय म्हटलं, ओम नमस्ते गणपतये। तू कोण आहेस? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी। त्या तत्वांचं तू प्रत्यक्ष रूप बनलेला आहेस। तत्व म्हणजे कोणती? ती अशा प्रकारची आध्यात्मिक तत्व जी आहेत, या आध्यात्मिक तत्वाच्या माध्यमातून आम्हाला निर्गुणाचं दर्शन करायचं आहे, आत्मरूपाचं दर्शन करायचं आहे आणि ती तत्व ही तुझ्यामध्ये सगळी सामावलेली आहेत। त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी। आणि काय आहेस तू? तू कसा आहेस? त्वमेव केवलं करतासी। करणं म्हणून जे काही आहे ना, करण्याची धारणा, मग ते सगळं करणं त्याच्यामध्ये आलं बरं का। आपल्याला असं वाटतं की हे सगळं ऐकत असताना फक्त देवाच्या पूजेपुरता मर्यादित विषय आहे का, परमार्थापुरता आणि देवधर्मापुरता विषय मर्यादित आहे का? तर नाही।
अध्यात्म परमार्थ समर्थांच्या शिकवणुकीनुसार आम्हाला केवळ परमार्थापुरता हा बोध घ्यायचाच नाही. त्याचं कारण असं, परमार्थामध्येच सगळं सामावलेलं आहे. इतकी त्याची व्याप्ती मोठी असताना, परमार्थाची व्याप्ती खूप मोठी आहे, परमार्थाचा व्यासंग मोठा आहे, परमार्थाची शक्ती मोठी आहे. या परमार्थामध्ये सगळं काही सामावलेलं आहे. जगामध्ये चाललेला प्रत्येक व्यवहार हा परमार्थाच्या अधिष्ठानावरतीच चाललेला असतो. एखादी वस्तू असेल, ती वस्तू बाहेरून माणसं विकत घेतात 10 रुपयाला आणि 100 रुपयाला विकतात. आतमध्ये असा मनामध्ये कुठेतरी त्याचा विचार येतो, अरे 10 रुपयाला घेतलेली वस्तू मी 100 रुपयाला विकतो आहे, म्हणजे हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही, हे योग्य नाही, असं आतून कोण सांगत असतं? ते तत्व सांगत असतं. साधा दृष्टांत दिला आपल्याला की व्यवहारामध्ये कुठलीही गोष्ट पहा, कोणत्याही बाजारामध्ये जाऊन एखादी वस्तू खरेदी करा, विक्रेत्याला त्याचा नक्की केव्हा ना केव्हा तरी असा त्याच्या मनामध्ये विचार येतो, अरे एवढा सुद्धा लाभ काढणं बरोबर नाही, चुकीचं आहे, याचा कधी ना कधीतरी मला झाडा द्यावा लागेल, याचा कधी ना कधीतरी मला उत्तर कोणाला तरी द्यावं लागेल, आणि म्हणून मी संग्रह करू नये. संग्रहामध्ये किती अशांती आहे पहा, किती दुःख आहेत पहा. ते संग्रह केल्यामुळे, साठवणुकीमुळे, त्या प्रवृत्तीमुळे आपण पाहतो आहोत जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख या संग्रहामध्ये सामावलेलं असतं. म्हणून त्या तत्वाची उपासना करायची आहे. ते तत्व गणेशाच्या रूपानं आपल्या समोर आहे, आणि ती गणेशाची उपासना ही समर्थ त्यासाठी आपल्याला देतो आहे. म्हणून भगवंत काय म्हणाले की संकटाच्या वेळेला आपल्या बरोबर तर तो कायम असतोच, पण संकटाच्या वेळेला जेव्हा तो साधक म्हणाला की 2 पावलं दिसत नाहीयेत, एकच पाऊल मला दिसत आहे, तेव्हा भगवंत म्हणाले, अरे संकटाच्या वेळेला मी तुला खांद्यावर घेतो, तुझं पाऊल दिसण्याची काय तिथे व्यवस्थाच नाहीये. तसं माझं अस्तित्व या अस्तित्वापुढे अजिबातच शिल्लक राहू शकत नाही. म्हणून त्यांची उपासना ही या पद्धतीनं करावी. तत्व काय आहे ते समजावून घ्यावेत, आणि त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी, त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी. ती सगळी पृथ्वी जी त्यांनी धरलेली आहे ना, ती त्याच्या अशा हातावरती धरलेली आहे. त्या पृथ्वीचा भार त्यांनी आपल्या डोक्यावरती घेतलेला आहे. आपल्याला असं वाटतं की माझा भार त्यांनी घेतला आहे की नाही, अरे तू कुठे ते एखाद्या मुंगीसारखा असशील, पण सगळा भार जगाचा त्यांनी त्याच्या डोक्यावरती घेतलेला आहे. अशा गणेश चिंतनामध्ये समर्थ आपल्याला या सगुणाच्या दर्शनातून त्यांची प्रचिती देत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.